कॉलेजमध्ये आमची ना दांडिया नाईट्स होती कॉलेजमध्ये आणि आम्ही सगळे ग्रुप करून सगळे दांडिया वगैरे खेळलोय. फुल डॉल्बी लागलाय, डीजे चालू आहे, गाणी बिणी आम्ही सगळी दंगात धुडकूस करत होतो त्यावेळी. आणि सगळं कॉलेज अख्खं ग्राउंडवर आहे आणि मी बरोबर असं गोल फिरायला गेले आणि लेहंग्यात माझा कुणाचा पाय अडकला काय मी असलो जोरात पडले ना मी यार. मी अजून विसरले नाही ती गोष्ट. आणि माझा पोपट झालता त्यावेळी. लई लई घाण वाटाल तुम्हाला त्यावेळी, पण ठीक आहे यार, हे सगळं होत राहणार, चालणार, पडणार, परत उठायचं, परत नाचायचं, सुट्टी नॉट. हाय गाईज, हॅपी नवरात्री इन ॲडव्हान्स. माहिती आहे जरा जास्तच ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा मिळाल्यास तेवढं होणार, तेवढं तुम्हाला खपवून पण घ्यायला लागणार आहे. तरी पण याला ना नवरात्रीची वाईब मला तर जबरदस्त फील आलाय माझा आउटफिट बघून आणि ओव्हरऑल लुक बघून. तर नवरात्रीला गरबा खेळायला सगळ्यांना आवडते यार. ॲज युजल मी सुद्धा गरबा खेळायला खूप जास्त एक्साइटेड आहे. येत तर मला ढिकळं काही नाही त्यातलं, पण एनर्जी लेवल आणि एक्साइटमेंट माझी अशी असते की किती वर्ष झालं मला एक्सपिरियन्स आहे गरबा खेळून. या नवरात्रीला मी तुमच्यासोबत एक 7 ते 8 खूप युनिक आणि अतिशय मॉडर्न लुक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ट्रस्ट मी, दांडियाला तेच जे लेहंगे घालतात ना खास दांडियासाठी जे येतात ते पण तुम्ही घालू शकताय, काय विषय नाही आहे. तुमच्या इकडे अवेलेबल असले तुम्ही आरामात घालू शकताय, पण ते जर तुमच्याकडे नसले तरी सुद्धा तुम्ही खूप जास्त झळकणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे 7 लुक्स तुम्हाला अतिशय जास्त उपयोगी सुद्धा पडणार आहेत. आणि तुम्हाला यासाठी फालतूचा खर्च करायची पण गरज नाही आहे. आपल्या कपाटामध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टींचा वापर करूनच मी हे सगळे लुक्स रिक्रिएट केलेले आहेत. आताच पण बघू शकता यार, भारी दिसायलाय तसं नाही. नवरात्रीला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जुगाड इज द की. कारण प्रत्येक वेळा आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतातच असं नाही. कधी कधी मागटिका मिळत नाही आपल्याला. हातातले कडे माझ्या हात बघा, माझ्याकडे नाहीच आहेत सिल्वर कलरचे कडे वगैरे काय, पण इट्स ओके, तेवढं चालायचं. आपल्याला जुगाड करायला यायला पाहिजे. गळ्यातलंच आपण ऍज अ मातापट्टी म्हणून यूज वगैरे करणार आहोत. त्या सगळ्यात जुगाड करून थोड्याशा स्टायलिंग टिप्स ऍड करून आणि असा मिर्च मसाला घालून मी एवढे भारी भारी आणि एवढे सेक्सी हॉट लुक्स तयार केलेत ना, तुम्ही फक्त पुढं बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. हाय गाईज, नमस्ते, मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर प्लीज यार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक तो बनताही है. आणि आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडणारच आहे, लिहून ठेवा कुठे तर. आता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया, कारण मला सुद्धा आता ती एक्साइटमेंट कंट्रोल होईना झाल्या. त्यामुळे पटकन वेगवेगळे लुक्स आपण बघून घेऊया. फर्स्ट लुकसाठी तुम्हाला हवाय एक ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि एक ब्लॅक कलरची जीन्स. कोणतीही जीन्स चालेल, खूप भारी दिसेल. पण एवढं लक्षात ठेवा की ते दोन्ही ब्लॅकच असायला पाहिजेत, क्रॉप टॉप आणि तुमची जीन्स. आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचा एक कॉन्ट्रास्ट दुपट्टा. एक मिनिट मी दाखवते. ओके, तर इथं माझ्याकडे बघू शकताय लाल रंगाचा दुपट्टा आहे. याच्यावरती थोडी बांधणी प्रिंट आहे, त्यामुळे एक नवरात्री वाईब आपोआपच येत आहे. तर अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रास्ट कलरचे थोडेसे डार्क कलरचे जे दुपट्टे असतात ना, ते असतील तुमच्याकडे अति उत्तम. नसले तर तुम्ही एखादा प्लेन दुपट्टा सुद्धा ट्राय करू शकताय, काय अडचण नाही आहे. फक्त क्रॉप टॉप आणि तुमची जीन्स मात्र ब्लॅक कलरचीच असायला पाहिजे. ओके, तर इथं मी घातलेला आहे ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक कलरची जीन्स. त्याच्यासोबत हे थोडंसं कलरफुल चोकर घातलेला मी. आणि हा आहे तो कॉन्ट्रास्ट दुपट्टा. असा तुम्हाला एक व्हायब्रंट आणि कॉन्ट्रास्ट कलरचाच दुपट्टा घ्यायचा आहे. जर तुम्ही तेच बोरिंग किंवा डल कलर्स घेतला ना तर ते जास्त उठून नाही दिसणार. आणि एका साईडला मी खोचलेला आहे त्याला आणि दुसऱ्या साईडला समोर इथं पिनअप केलेलं आहे, जेणेकरून ते अजिबात हलणार नाही, किती पण नाचा, सुट्टी नॉट. तर हा माझा फुल लुक आहे. तुम्ही दुपट्टा असा पूर्ण सोडू पण शकताय किंवा मी इथं डाव्या साईडला दाखवले त्या पद्धतीने घेतला तरी चालेल. हा आहे माझा सेकंड लुक, जो मला खूप म्हणजे खूप खूप आवडला आहे. तर हा जो स्कर्ट आहे ॲक्च्युली तो साडीचा आहे आणि हा स्कर्ट माझ्या मम्मीने शिवलेला. मी अगोदरच सांगितलेलं जुगाड इज द की. तर हे वरचं जे गळ्यातलं मी घातलं आहे
त्याला मी मागे अक्षरशः रब्बरने टाय केले तेच मी दाखवले. आणि हा आहे फायनल लुक. पिंक प्लस ब्राऊन कॉम्बिनेशन खतरनाक दिसले. थर्ड लुक मी खास या दुपट्ट्यासाठी केलेला, कारण हा दुपट्टा खरोखर जबरदस्त आहे. याच्यावरची डिझाईन, प्रिंट सगळं एकदम जबरदस्त आहे आणि मला कलर मेन म्हणजे याचा आवडलेला. पण मी थोडं कन्फ्यूज झाले होते की हा जो गोल्डन पट्टा आहे तो आतल्या साईडला करायचा की तो पर्पल आहे तो आतल्या साईडला करायचा. तर मी फायनली ठरवलेलं ही पर्पल साईड आहे ती वरती करायची. तर मी सगळ्या व्यवस्थित घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर तुम्हाला ना आपण गुजराती साडी नेसतो एक्झॅक्टली तशी ओढणी घ्यायची आहे आणि थोडी उंची त्याची जास्त ठेवायची आहे. आणि उंची जास्त ठेवल्यानंतर आतला जो साईड आहे ना ती आतली त्याचे असे प्लीट्स बनवायचे आणि छान तुमच्या साईड सीमला म्हणजे जीन्सची जी साईड सीम असते ना बरोबर तिथं एक्झॅक्टली खोचायचं आहे. तेव्हाच हा लुक व्यवस्थित दिसणार आहे. आणि ओव्हरऑल लुक जो आहे ना तो पुढून मागून कसा दिसतो आहे मी तुम्हाला दाखवतेच. पण हे जे असं तुम्ही टक केलात आणि वरती एक पिन लावलात त्याच सेट. तुम्ही ही मागची साईड सोडू पण शकताय तसंच पदर घेतल्यासारखं. तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही अगेन त्याला त्याच साईडला खोचलात तरी चालेल. खूप कम्फर्टेबल आहे. अगेन जीन्स आहे त्यामुळं अतिशय मुवमेंटला वगैरे काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. आणि दुपट्ट्यातले जे कलर्स आहेत ते बॅलन्स करण्यासाठी मी इथं पिंक टॉप, माझ्याकडे पिंक कलरची एक्झॅक्टली पॅन्ट अशी काही नव्हती जीन्स वगैरे, म्हणून मी ही लाईट ब्लू कलरची बूटकट जीन्स याच्यावरती ट्राय केलेली आणि हा लुक खतरनाक दिसला यार, जबरदस्त. फोर्थ लुकसाठी फायनली मी हळदी कुंकू लावून पुजायला ठेवलेला हा लेहंगा बाहेर काढला आहे. हा 9वीत घेतला आहे मी लेहंगा, अजून तेव्हा घातलेला त्याच्यावरती आज घातला आहे मी. आणि याच्यावरती मी हे छान सिल्वर इयरिंग्स जे खूप हेवी आहेत ते पेअर केलेत, प्लस चोकर आणि ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप. मी याच्यावरती खरं तर पिंक क्रॉप टॉप ट्राय करणार होते, पण दांडिया गरबा इज ऑल अबाउट कलर, सो जस्ट एक्सपेरिमेंट विथ डिफरंट कलर्स. त्यानंतर फिफ्थ आय गेस हा लुक आहे. त्याच्यासाठी मी हे छान झुमके वेअर केलेत. हे ॲक्च्युली माझे नाही आहेत, माझ्या एका फ्रेंडचे झुमके आहे ते जे चुकून माझ्याकडे राहिलेत. चालायचं तेवढं चालायचं. आणि ही आहे माझी शॉर्ट कुर्ती. गरब्यासाठी दांडियासाठी परफेक्ट मॅच होणारी ही कुर्ती आहे. खरं तर ही राऊंड कुर्ती आहे, त्याच्यावरची प्रिंट जबरदस्त आहे, कलर जबरदस्त आहे, खूप कम्फर्टेबलसुद्धा आहे. आणि असं काय तर गोल फिरून पराक्रम करताना मला पुढचं काय सुचनाच. नेक्स्ट लुकसाठी अगेन आपण एक जुगाड केला आहे. तुम्ही हे गळ्यातलं सुरुवातीपासून आय थिंक 2-3 वेळा बघितलं असेल. तेच गळ्यातलं मी ॲज अ माथापट्टी म्हणून यूज केलेलं आहे, प्लस एक लाँग स्टेटमेंट सिल्वर ज्वेलरी घातलेली आहे ज्याला खूप छान पेंडंट आहे. त्याच्यावरती एक छोटूसा गणपती पण आहे. आणि या अतिशय सेक्सी रेड स्कर्टसोबत मी इथं व्हाईट कलरचं टॉप ट्राय केलेला आहे. आणि हे कलर कॉम्बिनेशन विषय हार्ड दिसाले शेवट. नेक्स्टसाठी मी हाच क्रॉप टॉप ठेवलेला आहे, त्याच्यासोबत ही व्हाईट कलरची पलाझो आहे अक्षरशः कॉटनची, ती ट्राय केलेली आहे. आणि नशिबाने माझ्याकडे हा दुपट्टा पण होता ज्यामध्ये व्हाईट कलर होता, प्लस बांधणी प्रिंट आहे आणि स्काय ब्लू कलरचा हा छान दुपट्टा आहे. तर मला ना आपण साडी नेसतो एक्झॅक्टली तसा पल्लू पदर ठेवायचा होता याचा, म्हणून मी वन साईड याला वरती पिनअप करून घेतले आणि त्यानंतर याचे प्लीट्स करून खाली खोचायचे कमरेला. खरोखर सांगते, किती पण काहीही करा अजिबात तुमचा हा दुपट्टा खाली पडत नाही. जस्ट ट्रस्ट मी. आणि तुम्हाला यातला कोणता लुक सगळ्यात जास्त आवडला आहे ते प्लीज यार कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही पण बिनधास्तपणे यातला कोणताही लुक ट्राय करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज एक लाईक करायला अजिबात चिंगूसपणा करू नका. चिंगाटपणा म्हणजे चिंगूसपणा आमच्या इकडे असंच म्हणतात, आमच्या कोल्हापुरी भाषेत असंच म्हणतात. समजून घ्या प्रत्येकाच्या भाषेत काय असेल ते. पण भरपूर लाईक करा, व्हिडिओज आवडले तर शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.